श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची जी एनर्जी आपण चेक करणार आहे ती यासाठी असणार आहे की तुमचं कर्म काय सांगतंय. तुमच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत किंवा करत आहात किंवा ज्या काही तुमच्या आयुष्यात पास्ट असेल, फ्युचर असेल, तुमच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी आता सुरू असतील, ते काय सांगतंय? तुमचं कर्म काय सांगतंय? कर्म आता कोणत्या दिशेने चाललेलं आहे? चांगलं, वाईट, किंवा परमेश्वर तुम्हाला त्या बाजूने घेऊन जात आहे जिथे तुमचं वाईट कर्म घडू नये, चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडाव्यात. असं काही तुमच्या आयुष्यात घडलंय जे की तुमच्या आयुष्यात एक नवीन वर्चस्व किंवा नवीन एक चांगली संधी येऊन येईल, किंवा वाईट कर्म जर घडत असेल तर त्यातून दुष्परिणाम तुमच्या आयुष्यात काय घडताना दिसत आहेत हे आपण बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी. राशी कोणत्या आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचं कर्म काय सांगत आहे. कर्म काय सांगत आहे. कार्मिक तुमच्या आयुष्यात काही गोष्टी कार्मिक सुद्धा घडलेल्या आहेत का? कार्मिक गोष्टी काय घडलेल्या असतील का? राशी कोणत्या आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आयुष्यात म्हणजे तुमच्याकडे कर्म थोडंसं वाईट, म्हणजे वाईट पण म्हणता येणार नाही, पण असं आयुष्यात काहीतरी गोष्टी घडून गेले, तुमच्या मैत्री संबंध असतील किंवा एखाद्या व्यक्तीशी डील करणे, थर्ड पार्टीशी डील करणे, अशा काही गोष्टीचे कर्म तुमचं आहे जे पास्ट मधलं, ते इथं सांगत आहे तुमचं सगळ्या गोष्टी ज्या आयुष्यात तुमच्या घडलेल्या आहेत. कार्ड मी सांगते तुम्हाला कोणतं कोणतं कार्ड आलेलं आहे इथे. एस ऑफ पेंटिकल्स, एस ऑफ सोर्ट्स, सिक्स ऑफ कप्स, नाइन ऑफ वॅन्स, फाइव ऑफ सोर्ट्स, टू ऑफ पेंटिकल, नाइन ऑफ कप्स, किंग ऑफ सोर्ट्स, द मजिशियन, क्वीन ऑफ पेंटिकल, टेनचं डबल आलंय बहुतेक, नाही एकच आहे, टेन ऑफ वॉन्स, ओके, सेवन ऑफ सोर्ट्स, ओके, आणि किंग ऑफ कप्स. लास्टचं कार्ड आहे स्ट्रेंथ, जे आहे लाईफचा टर्निंग पॉइंट आपला जो बदलतो, किंवा आयुष्यात एखादी नवी संधी येते, किंवा देवाचं आपल्याशी काहीतरी बॉन्डिंग चांगलं तयार होतं, ते कार्ड लास्टचं आलेलं आहे. आणि 8 नंबरचं कार्ड आलेलं आहे, ऍक्शनचं कार्ड आलेलं आहे. राशी कोणत्या आहेत त्या पण मी तुम्हाला सांगणार आहे. वेट. तर राशी आहेत बघा इथे, वृश्चिक, कन्या, मकर. वृश्चिक, कन्या, मकर, परत एकदा वृश्चिक आहे, दोन वेळा वृश्चिक आहे, धनु आहे, कुंभ आहे, मकर आहे, धनु आहे, मकर आहे, मिथुन, कन्या आहे, कुंभ आहे, मिथुन आहे. मिथुन आहे ते स्ट्रॉंग आहे, आणि लिओ जे आहे ती सुद्धा स्ट्रॉंग आहे. लिओ 2 ते 3 वेळा आलेला आहे लिओची एनर्जी. आणि वॉटर सायन्स, म्हणजे जे जलतत्वाच्या ज्या राशी आहेत त्या सगळ्या आलेल्या आहेत इथे, आणि त्या स्ट्रॉंगली दिसत आहे तिथे. आता तर आपला मेन पॉइंट म्हणजे ज्या विषयावर आपण चर्चा करतो किंवा ज्या विषयावरती आपण बोलणार आहे, ते आहे की आपलं कर्म कुठे चाललेलं आहे, किंवा आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडत आहेत ते कर्म तुम्हाला काय सांगत आहे, ते चांगल्या मार्गाचं आहे की वाईट मार्गाचं आहे, हे महत्वाचं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर आता महत्वाचं तर आयुष्यात सगळ्या गोष्टी तुमच्या सुरळीत व्यवस्थित चालू होत्या, किंवा ग्रोथ आयुष्यात चांगली चालू होती. दुसरं असं की मार्ग व्यवस्थित होता, किंवा ग्रोथ आयुष्याची चांगली होती, आयुष्याला एक वळण चांगलं होतं, जे तुमच्या पास्ट मधल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू असताना, किंवा परमेश्वराची सेवा तुम्ही करत असताना, सगळ्या गोष्टी चालू असताना एक व्यक्ती तुमच्या आयुष्यात आली असेल, आणि त्या व्यक्तीचं आणि तुमचं फ्रेंडशिप झाली असावी. कदाचित 6 वर्ष असतील, 6 महिने असतील, 6 आठवडे असतील, किंवा ह्या गत्यंतरी काळातली काही गोष्टी असतील, जे की पास्ट मधलं आपल्याला दाखवते. कार्मिक आहे त्यामुळे आपल्याला आपण एनर्जी जी आहे ती पास्ट मध्येच बघणार आहोत. तर अशी व्यक्ती जी आहे ती तुमच्या आयुष्यात आली, त्या व्यक्तीने फसवलं तुम्हाला, त्रास दिला, खूप त्रास दिला. कार्मिक आहे हे बरं का, कार्मिक आहे हे पूर्ण कार्मिक आहे.
हे फसवलं, तुम्हाला त्रास दिला, तुम्हाला शंका होती किंवा ती व्यक्तीने जाणून बुजून केलं असावं की नसावं, त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं हे आहे की त्या व्यक्तीने तुम्हाला फसवलं, चीट केलं. बरोबर? मग ते तिने मुद्दाम केलं का त्या व्यक्तीने मुद्दाम केलं किंवा केलं नाही, हे जास्त व्हॅल्यू देत नाही. पण फसवलं, चीट केलं हे जास्त मुद्द्याचं गोष्ट आहे. जे की तुम्ही इतकं प्रामाणिक असून किंवा चांगले असून सुद्धा त्या व्यक्तीने तुम्हाला चीट केलं. आणि वादावादी करून तुमच्यावर ब्लेम करून तुम्हाला लांब केलं किंवा आता पण ती व्यक्ती तुम्हाला त्रास देत असावी आणि पास्ट मधलं जर असेल तुमचं हे काय जे काही असेल, तर तुम्हाला त्रास देऊन किंवा तुमच्यावरती काही गोष्टी शिंतोडे उडवून तुम्हाला त्रास देऊन तुम्हाला तुमच्यापासून विभक्त झालेली आहे ती व्यक्ती. तुम्हाला त्रास देऊन. दुसरं म्हणजे एकतरी सेकंड मॅरेज केलेलं असावं किंवा दुसरं कोणतरी व्यक्ती त्यांच्या आयुष्यात आलेला असावा आणि हे असं घडलं नाही की ते समोरच्या व्यक्तीने थर्ड पार्टी सिच्युएशनने तुमच्या आयुष्यात उथल-पुथल करून ठेवली असं नाही. आपल्या व्यक्तीची त्याला साथ होती म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि तिथं त्यांचा बॅलन्सच चुकला आणि त्यांच्या आयुष्यात एक चांगली कसं त्यांनाही वाटलं की माझ्या आयुष्यात त्यांना त्यांच्या आयुष्यात म्हणजे तुमचे जे पार्टनर आहेत त्या व्यक्तीने कसं केलं की तुम्हाला अंदाज देऊन, तुम्हाला अंदाजात घेऊन किंवा तुम्हाला विश्वासात घेऊन बरोबर तुम्हाला तुमचा विश्वासघात करून आणि तुम्हाला त्यांच्या फेवरमध्ये सगळ्या गोष्टी घेऊन बरोबर तुम्हाला तो विश्वासघात केला आणि नंतर ना त्यांच्या फेवरमध्ये सगळ्या गोष्टी करून घेतल्या आणि तुम्हाला जो त्रास द्यायचा होता तो दिला आणि तुम्हाला अर्ध्या वाटेत सोडून सुद्धा ती व्यक्ती गेली. हे कार्मिक आहे. हे सोडून जाणं कार्मिक आहे. ते असं नाहीये, की ते अचानक आलं आणि गेलं आणि असं कसं झालं. हे कार्मिक आहे. कारण तुमच्या आयुष्यामध्ये ती व्यक्ती नसणे किंवा ती व्यक्ती जी आहे, जी तुम्हाला त्रास देऊन निघून गेली, विश्वासघात करून गेली, त्या व्यक्तीचं कार्मिक आहे जे तुमच्याबरोबर घडलं. त्यात तुमची काही चूक नाहीये. ही व्यक्ती जी आहे ती तिचं कर्म आहे. कार्मिक आहे ती. तुमची यात काहीच चूक नाहीये. तुम्ही तुमच्या जागी योग्य आहात. तुम्ही तुमच्या जागी प्रामाणिक समोरच्या व्यक्तीशी डील केलेली असावी. पण समोरच्या व्यक्तीने त्याचा खूप मनापासून गैरफायदा घेतला आणि हे त्या व्यक्तीचं घडतं किंवा घडलं. त्या व्यक्तीने भले दुसऱ्या थर्ड पार्टीशी डील केलं जरी असेल, तरी सुद्धा त्या व्यक्तीचं हे कार्मिक आहे आणि हे तुमच्या आयुष्यात घडलं आणि हे तुमच्या आयुष्यात घडलं. तर तुम्ही त्यानंतर इतकी मेहनत घेतली, की स्वतः एक काहीतरी बनवून दाखवायचं, काहीतरी करून दाखवायचं. एक आयुष्यात चांगल्या काही गोष्टी माझ्या घडल्या पाहिजेत. मी एका चांगल्या वेमध्ये आलो पाहिजे किंवा आले पाहिजे. हे असं तुम्हाला वाटत होतं. तुम्ही त्याच्यावरती कष्ट केलं. तुमचं ड्रीम कंप्लीट व्हावं. का माझ्यासोबत असं का घडलं? हे सुद्धा तुम्हाला आश्चर्यचकित करण्यासारखी गोष्ट होती. हे असं माझ्यासोबतच का घडावं? मी असं काय केले म्हणून हे कार्मिक होतं. तुमचं नव्हतं पण त्या व्यक्तीचं होतं. आणि हे तुम्ही आता जे काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत आहेत, तर त्या गोष्टी कार्मिक होत्या आणि त्या घडून गेल्या. आणि त्यावरती तुम्ही मेहनत सुद्धा करायला सुरुवात केली, की मला ह्या गोष्टीतून रिलीज व्हायचं आहे आणि भविष्यात कुठेतरी जाऊन चांगल्या गोष्टीमध्ये, चांगल्या वेमध्ये जाऊन पुढे जाऊन सेटल व्हायचं आहे. यासाठी सुद्धा तुम्ही मेहनत घेतली आणि अ, एक व्यक्तीला तुम्ही परत एकदा प्रपोज केला असावा किंवा ती एखादी व्यक्ती तुम्हाला आवडत असावी आणि त्या व्यक्तीसाठी तुम्ही परत वेट सॉरी तर हे कार्मिक थोडं असल्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टीचा त्रास होत आहे. तर दुसरं असं की तुम्ही आता पास्ट मधल्या गोष्टी सुद्धा आठवतायत. असं नाही की त्या पास्ट मधल्या गोष्टी होऊन गेल्यात याचा अर्थ तुम्हाला त्रास होत नाही, वेदना होत नाहीत. सगळ्या गोष्टी आठवतायत, सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय, सगळ्या गोष्टी मनापासून मॅनिफेस्ट करताय. सगळं आता आहे तुमच्याजवळ. एवढं कष्ट करून, मेहनत करून परत चांगल्या एक चांगली स्टेटस, चांगला लोकेशन किंवा चांगली वेळ तुमच्या आयुष्यात आली. पण ज्या गोष्टी झाल्या, ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात हव्या होत्या, त्या तुमच्या आयुष्यात नाहीये. ते इथं खूप वाईट वाटतंय. कारण ज्या व्यक्तीसाठी एवढं सगळं केलं, कारण जे व्यक्तीने मला या त्रास दिला, ती व्यक्ती आज माझ्या आयुष्यात नाहीये आणि त्या व्यक्तीने मला इतका त्रास दिला, हे कुठेतरी तुम्हाला त्रासाचं होतंय. खूप त्रास होतोय त्या गोष्टीचा. आणि ॲक्शन खूप लवकरात लवकर ॲक्शन तुम्ही घेताना पण दिसताय. ॲक्शन खूप लवकर ॲक्शन सुद्धा आहे त्यावरती, की लवकरात लवकर ह्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडून एक ॲक्शन घ्यावी, एक रिलीज व्हावं कुठेतरी आणि काहीही झालं, काहीही झालं तरी एक व्यक्ती आहे.
ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात आजही अडथळा करत आहे, आता सुद्धा अडथळा करत आहे, तुमच्या नवीन लाईफ मध्ये अडथळा करत आहे. तुम्हाला त्या गोष्टी व्यवस्थित आटोक्यात, आणि आता सुद्धा एक लेडीज तुमच्या आयुष्यात आहे. लेडीज एक आहे आणि एक पुरुष तत्वाचा व्यक्ती आहे तुमच्या आयुष्यामध्ये, जे की तुम्हाला त्रास देतोय खूप. बरोबर. खूप त्रास देतोय. खूप म्हणजे सांगण्यापलीकडचा त्रास आहे तो तुमच्यासाठी. सांगण्यापलीकडचा त्रास आहे. पास्ट मधल्या गोष्टी झालेल्या त्या सुद्धा तुम्हाला सतत त्रास होतोय, सतत वारंवार आठवतंय. आणि हे कार्मिक आहे. हे कार्मिक जे आहे ते तुमचं जे आयुष्यात जे आहे, म्हणजे भले तुमच्या आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडल्या, ओके. बट हे तुमचं वैयक्तिक एकट्याचं कर्म नाहीये. एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात आली, हे त्या व्यक्तीचं सुद्धा कर्म आहे. जे तुमच्या आयुष्यात येऊन ते निघून गेले, पण तुम्हाला एका चांगल्या वेळेमध्ये आणून ठेवलं. चांगल्या गोष्टींमध्ये आणून ठेवलं. चांगल्या सिच्युएशनमध्ये आणून ठेवलं. हे तुमचं चांगलं कर्म आहे. आणि हे चांगलं कर्म तुमच्या वाट्याला आलेलं आहे. आणि जी गोष्ट तुमच्या आयुष्यातून निघून गेली, हे त्या व्यक्तीचं कर्म होतं. त्यांच्या आयुष्यात तुमच्यासारखी व्यक्ती टिकून राहणे किंवा त्या व्यक्तीला ते घेणे जमलं नाही. हेच जास्त महत्वाचं आहे आणि हे त्यांचं वाईट कर्म होतं. आणि आता जी वेळ आहे तुमची, इथून पुढे ते कर्म तुमचं काय असणार आहे? तुम्ही चांगल्या वेळेत आहात की त्रासात आहात? ओके. वॉव! शाईन करताय. खूप शाईन करताय. खूप म्हणजे खूप शाईन करताय तुम्ही. त्रास आहे, टेन्शन आहे, डिप्रेशन आहे. खूप लोकं टॉर्चर करत आहेत. खूप लोकं तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तुम्ही जिद्दीने लढणार आणि जिद्दीने उभा राहणार आणि हसत एकदम रिलॅक्स एकदम शाईन करणार आहे मी. ही तुमची भूमिका आहे. खूप छान आहे. खूप छान. आणि खूप स्ट्रगल सुद्धा छान आहे तुमचा. आता 11 नंबरचं कार्ड आहे. चांगलं आहे तुमच्यासाठी. ओके. हे जास्त कार्ड आलेत. हे नको. 1-2 आलं असतं तर घेतलं असतं. आणि अजून पुढे लाईफ कशी जाणार आहे तुमची? 2 कार्ड आलेत. वॉव! खूप जणांच्या आयुष्यात आता त्रास पण चालू आहे. फॅमिलीमध्ये त्रास चालू आहे किंवा एवढं सगळं करून अजून कार्मिक जे काही आयुष्यात घडतंय फॅमिलीमध्ये, नवरा-बायकोमध्ये, किंवा एक व्यक्ती तुम्हाला नवरा-बायको किंवा संसार व्यवस्थित होऊन देत नसेल, तुम्हाला त्रास होत असेल, सगळ्या गोष्टी मनाप्रमाणे होत नसतील, किंवा तुम्हाला कधी-कधी असं होत असेल, की घर सोडण्यासाठी सुद्धा तुम्हाला भाग पाडलेला असेल किंवा घरातून बाहेर काढलं सुद्धा असेल, किंवा तुम्हाला नवऱ्याने सुद्धा त्रास दिलेला असेल किंवा तुमच्या पार्टनरने सुद्धा त्रास दिलेला असेल, किंवा आणि थर्ड पार्टी सिच्युएशन मधले घरातला एखादा व्यक्ती आहे जो तुम्हाला त्रास देत असेल, त्या व्यक्तीकडून सुद्धा तुम्हाला त्रास झालेला आहे. पण तो सगळा तुम्ही सोसलाय, सगळा त्रास सहन केलाय, सगळा त्रास सहन करून आजही तुम्ही उभा आहे ठामपणे. हे तुमच्या आयुष्याचं सत्य आहे आणि ते कर्मिक रिलीज होतंय. आयुष्यात एक चांगली वेळ तुमच्या आयुष्यात येत आहे. एक हार्ट चक्र तुमचा ओपन होताना दिसतोय. आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी तुमच्या बॅलन्स होताना दिसत आहेत. सगळ्या तुमच्या फेवरमध्ये येताना दिसत आहेत. इथून पुढे सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या होताना दिसत आहेत. आणि बऱ्याच जणांना सिंह रास आहे, कुंभ रास आहे, त्यांना शनी दोष आहे या वर्षाचा. त्यामुळे जरा हे वर्ष जरा त्यांचं चढ उताराचं राहणार आहे. त्यांच्या आयुष्यात काही गोष्टी व्यवस्थित होणार नाहीयेत. तरी सुद्धा तुम्ही होप्स हारलेल्या नाहीयेत. आजही त्या वेळेत किंवा त्या सिच्युएशन मध्ये आजही ठाम तुम्ही उभा आहात. परमेश्वराला तुम्ही साकडं घातलेलं आहे, किंवा जे होईल ते त्याच्या मर्जीने होईल, त्याच्या साक्षीने होईल. मी कुणाला घाबरत नाही किंवा घाबरणाऱ्यातला मी नाही किंवा घाबरणाऱ्यातली मी नाहीये. अशी तुमची सिच्युएशन इथे आहे आणि हे कर्म चांगल्या दिशेने तुमचं जात आहे आणि देव तुम्हाला त्याच मार्गाने नेत आहे का, हे आपण बघूया. देव तुम्हाला साथ देत आहे का? या गोष्टीसाठी देव तुम्हाला साथ देतो आहे का? परमेश्वर तुम्हाला साथ देत आहे का? परमेश्वर तुम्हाला साथ देत आहे का? परमेश्वर तुम्हाला साथ देत आहे का? साथ देत आहे का? ओके. मग अशीच मी म्हटलं शनी दोष, बरोबर. 2 राशीला शनी दोष आहे, त्रास आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा. वाव! शनी दोष कार्मिक बघा, इथं कार्मिकच आलेला आहे. कार्मिक
कार्मिक आहे, जरासं त्रासाचं आहे तुम्हाला, कार्मिक आहे. आहे तर आहे आणि ते कार्मिक जरा देवाचं सुद्धा आहे. जे की निगेटिव्ह शक्ती, निगेटिव्ह त्रास देणे, निगेटिव्ह गोष्टी तुमच्यावरती होणे, अशा काही गोष्टी आहेत आणि त्या तुमच्या जवळच्या लोकांनी सुद्धा केलेल्या दिसत आहेत. तर जवळची लोक तुमच्यावरती त्रास देऊन तुम्हाला छळत आहेत, त्रास देत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी इथं होताना दिसत आहेत. तर दुसरं अजून असं आहे की मी 2 राशींना सांगितलं की तुम्हाला कुंभ राशीला आणि सिंह राशीला हे वर्ष पूर्ण खराब जाताना दिसते किंवा चढ उताराचं जाताना दिसते. एखादं काम होता होतेले थांबते किंवा होतंय पण एखादं काम. असं नाही की सगळीच कामं थांबतायत. पण तुमचा एक हर्ष आहे, एक उत्साह आहे. तो कुठं कमी होत नाहीये. आज नाही उद्या, उद्या नाही परवा. पण मी हे करणार आणि मी हे करत आहे आणि मला हार मानायची नाहीये. हे तुमच्या मनात पहिला ठाम आहे. हे इथं शनी दोषाचं हे शनी दोषाचं लक्षण आहे. तुम्ही पूर्ण विळख्यात आहात, पूर्ण एका चक्रात अडकलेले आहात, तरी सुद्धा तुमच्या आयुष्यात एक न्यू बिगिनिंग, एक नवीन आशा, एक नवीन किरण झळकताना दिसतोय आणि तो ह्या आता हे वर्ष संपल्यानंतर बरोबर फेब्रुवारी हे वर्ष पूर्ण गेलं. ओके. तर पुढच्या 2027 मध्ये फेब्रुवारी, मार्च महिन्याच्या एंडिंग नंतर तुमच्या आयुष्यात एक सकारात्मक ऊर्जा येण्याला सुरुवात होईल. तोपर्यंत आयुष्याचा चढ उतार हा राहील. पण देवाची साथ असल्यामुळे तुम्हाला कसं आहे, देव असं खाली पडून देणार नाही. जे काय होईल ते अंतराळी. शेवटी म्हणतो ना आपण की एक ऍक्सिडेंट होता होता मी वाचले. तसं काहीतरी. माझ्या आयुष्यात आता ही वेळ म्हणजे आता मला ही शनी दोष आहे, सिंह रास आहे. माझ्या आयुष्यात खूप काही प्रॉब्लेम चालू आहेत. त्या पण मी गोष्टी फेस करत आहे. असं नाही, मी शेवटी देव नाहीये. माझ्याही आयुष्यात खूप सारे आजारपण वाढतंय, घरातले प्रॉब्लेम वाढतायत किंवा मानसिक त्रास वाढतोय, हार्मोन्स इम्बॅलन्स होतंय त्यामुळे. अशा सगळ्या गोष्टी आपल्यासोबत माझी ही सिंह रास आहे मला सुद्धा आणि कसं माझा स्वभाव तापट सिंह रास असतो. तापट स्वभाव अंगामध्ये ऊर्जा खूप त्यामुळे ह्या त्रासाला मला फेस केलंच पाहिजे शेवटी आणि शनिदोष या वर्षाचा खूप शनिदोष तीव्रतेचा त्यामुळे काही गोष्टी फेस करणं गरजेचंच आहे. असं नाही की आपण लिंबू फिरवला लगेच आणि आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी झाल्या मग ते शनिदोष असू दे काय असू दे काय असू दे असं नाही होत. जे आहे त्या गोष्टी आपल्याला फेस केल्याच पाहिजेत. शेवटी देवाला सुद्धा संकट होतं तसंच आपल्याला संकट आहे. फक्त ह्या वेळेत करायचं काय आहे आणि आपण कशी वेळ ही फेस करायची आहे हे आपल्यावरती अवलंबून आहे. आणि राहिला महत्वाचा प्रश्न की मला सुद्धा शनी दोष आहे. माझ्या सुद्धा आयुष्यात काही गोष्टी घडतायत पण त्या वेळेतनं मला बरोबर बाहेर पाडणारे माझे स्वामी समर्थ महाराज आहेत. म्हणून मी सांगते तुम्हाला स्वामींची भक्ती सोडू नका. स्वामी संकट जरी देत असेल तर त्याचं निवारण करणारा सुद्धा तो देव आहे. त्या देवांचा असू दे तुम्हाला कुठल्याही देवावरती विश्वास असू दे ठाम विश्वासाने त्या देवावरची भक्ती करा. त्या देवावर विश्वास ठेवा जेणेकरून आपल्या शरीराची ऊर्जा पूर्णपणे चेंज व्हावे. आयुष्यात आपल्या चांगल्या काही गोष्टी घडाव्यात आणि एक बॅलन्स चांगला व्हावा. ओके. माझ्याही आयुष्यात काही गोष्टी घडत आहेत किंवा घडतायत ऑलरेडी आत्ताच जस्ट सुद्धा घडत आहेत. पण त्यावेळेत आपण करायचं काय आहे सिच्युएशन काय असली तर काय केलं पाहिजे हे सावरणारा आपला देव असतो ना योग्य मार्ग दाखवणारा आपला देव असतो. कुणाला पटतंय हे मला माहित नाही पण मला 100% खात्री आहे की माझा देव माझ्या नसा-नसामध्ये आहे, माझ्या ऊर्जेमध्ये आहे. मला 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 सावरणारा माझा देव आहे. तसंच तुम्ही सुद्धा आपल्या देवाला साथ घालावी, आपल्या देवाचं नामस्मरण करावं, आपल्या देवाचं पूर्ण सगळं आपली सेवा करावी. असं नाही की दिवसभर फक्त देवाजवळच बसून राहावं. काम करत सुद्धा आपण आपल्या देवाचं ध्यानस्मरण केलं तरी खूप आहे, खूप आहे. दिवसातून 2 वेळा जरी एकदा जरी स्वामी समर्थांची आठवण जरी आली ना, तर लक्षात ठेवायचं की ते आपल्या सोबत आहेत. इतकं म्हणजे त्या नावातच खूप शक्ती आहे. आणि कुंभ राशीसाठी आणि सिंह राशीसाठी तर आवर्जून तुम्ही स्वामी सेवा करा. असं नाही की दिवसभर देवासमोरच ते देवाला पाणी घालतच बसा. अजिबात नाही. स्वामी सेवा ही कुठेही तुम्ही करू शकता. अचानकपणे तुम्हाला जरी मनात आलं की स्वामींचा चेहरा जरी आठवला, तर लक्षात ठेवायचं की ते सहज आलेला नाहीये. ते देव तुम्हाला जाणवून देतो की मी आहे तुझ्यासोबत. तू फक्त पुढे जा. तू काम कर, तू कष्ट कर. ते चांगलं होऊ दे, वाईट होऊ दे. संकट दिलंय, मी दिलंय. त्यातून बाहेर कसं पडायचं ते पण मी काढणार आहे. त्यामुळे आपण डगमगायचं नाही. संकट आलं त्याला मात करायची. त्यातून आपल्याला चांगलंच फळ मिळणार आहे. नक्कीच भेटतं. पण त्याचा अर्थ आपण चांगला लावला पाहिजे. कारण आज संकट आलं म्हणून मला डगमगून चालत नाही. म्हणजे तुमच्यावरून, माझ्यावरून, मी सगळ्यावरून सांगते.
आज मला संकट आलं, ओके, बरोबर. तर मग मला असं म्हणून चालणार नाही, ही देवानं माझ्याच आयुष्यात का वाईट वेळ आणली, असं म्हणून चालणार नाही. नाही. असं उलटं घ्यायचं नाही आपण. आपण सरळ मार्गी घ्यायचं. पुढं काहीतरी चांगलं घडणार आहे. 101% की पुढं काहीतरी जाऊन चांगलं घडणार आहे म्हणून आज हा हा दिवस आलेला आहे. मला ही वेळ सोडून जायची नाही. संकट आलंय तिथंच पुढे एक चांगली वेळ सुद्धा दिसते आहे. आणि ह्या संकटाला जर घाबरून आपण मागे सरलो, तर पुढचं जे चांगलं आहे ते बघायला आपल्याला भेटत नाही. नक्कीच भेटत नाहीये. ते मी स्वतः फेस करते या गोष्टीवरूनच मी तुम्हाला सांगते. कारण संकट जिथं आलंय तिथं पुढे जाऊन आपल्याला एक चांगली वेळ आपल्या आयुष्यात नक्की येत असते. नक्की म्हणजे नक्की येत असते. नक्की येत असते. त्यामुळे मी तुम्हाला सांगते, की स्वामी सेवा सोडू नका. स्वामी सेवा दीर्घ आयुष्य देणारी आहे. आयुष्यातून उरून म्हणजे स्वामी सेवा ही कुणालाही भेटत नाही. आपल्या नशिबी आली मी तर भाग्यवान समजते, की कुठून मला ही बुद्धी आली आणि कुठं स्वामी समर्थ माझ्या आयुष्यात आले. माझ्या आयुष्याचा एवढा मोठा बदल माझ्या आयुष्यात झाला. खूप बदल झाला, खूप बदल झाला. म्हणजे स्वामींनी मला माझा पास्ट वेगळा आणि माझा आता फ्युचर वेगळा आहे. हे फक्त स्वामींमुळे आहे. मला आश्चर्य वाटतंय, की मी हे करू शकते इतकी छान आणि मी इतकी चांगली आणि मी YouTubeवर काम करते आणि हे दुसऱ्यांना मी 4 गोष्टी सांगते. ते खूप अनपेक्षित आहे आयुष्यात आणि खूप छान आहे हे. आणि हे अनुभवायला त्या स्वामींचं चरण मनापासून इथून स्पर्श करावे लागतात. तेव्हा कुठे ते आपल्यापर्यंत चांगल्या गोष्टी पोहोचत असतात. आणि कुणाचंही काम नाही. स्वामींच्या जवळ जाणारा व्यक्ती हा पहिला पापमुक्त व्हावं लागतं त्याला. आयुष्यात संकट भोगावी लागतात. आपल्या आयुष्यातल्या निगेटिव्ह गोष्टी आयुष्यातून बाहेर फेकाव्या लागतात. तेव्हा कुठे जाऊन हे चांगलं पद त्यांच्या आयुष्यात आपल्याला भेटत असतं. आणि हा जिवंत अनुभव माझ्या आयुष्यात आहे. आणि मी जितकं म्हणजे स्वतःला बॅलन्स केलंय, तितक्या वाईट घटना, तितके वाईट वेळ, मोमेंट माझ्या आयुष्यात घडतात अचानकपणे. पण मी त्या मोमेंटला घाबरत नाही. कारण स्वामी मला बुद्धी देत असतात प्रत्येक वेळेला. कारण माझ्या माझ्या माइंडमध्येच त्या गोष्टी येत जातात. हे असं करायचंय, ते तसं करायचंय, ते तसं करायचंय. अचानकच ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. मग त्या पद्धतीनेच माझं सगळं सेटलमेंट सुरू असतं. हे मी स्वतः करत नाही. जसं-जसं माझं मनाची चंचलता वाढते, जसं-जसं सगळ्या गोष्टी होतात, तसं-तसंच मी माझी लाईफ म्हणजे हे मी स्वतः करत नाहीये. स्वामी करताय. स्वामी घडवताय. काहीतरी त्यांची इच्छा आहे. कारण त्यांना पण मी सांगितलंय स्वामींना, की जे काही आहे कार्मिक जे असेल किंवा काहीही असेल, तर ही जी वेळ आहे ती तुम्ही माझ्या आयुष्यात आणली आहे किंवा मी इथं जे आहे, अध्यात्मात जे आहे ते तुमच्यामुळे आहे आणि माझं काय करायचं ते तुम्ही ठरवा. संकट जरी आलं तर तुम्ही ठरवा, चांगलं जरी आलं तरी तुम्ही ठरवा. हे इतकं बॅलन्स व्यवस्थित करा ना, खूप छान. आयुष्य म्हणजे खूप सुंदर होतं आणि अपेक्षा कोणाकडून करू नका. हे कार्मिक कारण इतकं वाईट आहे हे. कारण सुखामागून दुःख, दुःखामागून सुख हे येतच असतं आणि हे तुमच्याही आयुष्यात तेच घडतंय. प्रत्येकाच्या फक्त कारण वेगळं असतं. कारणं वेगळे असतात. आयुष्य एकच आहे. त्रास तोच आहे. बघा शेवटी कितीही वाईट वेदना झाल्या, तर अश्रू प्रत्येकाच्या डोळ्यातूनच येतात. बरोबर आहे, की असं काही नाही, की डोक्यातून रक्त येतं किंवा डोक्यातून असं रडायला येतं असं नाही. काही जरी वेदना हृदयाला झाल्या, प्रत्येकाच्या हृदयाच्या वेदना वेगळ्या-वेगळ्या असतात. पण हृदयालाच वेदना होतात आणि डोळ्यातूनच पाणी येतं. हे नक्की असतं. त्यामुळे स्वामी सेवा ही करायला खरंच आवर्जून विसरू नका. असं नाही की कंटिन्यू देवासमोर बसा. काम पण करा, कर्म चांगलं ठेवा. स्वामी नक्की आपल्याला चांगला मार्ग दाखवतील. भले आपण वाईट मार्ग कुठला असेल आपला, तर त्यातून बाहेर ओढून आणायचं काम स्वामी करतात आपल्यासोबत. त्यामुळे बिनधास्त राहायचं, काम करत राहायचं. जे होईल ते स्वामी बघत असतात. त्यांच्या इच्छेने, त्यांच्या आशीर्वादाने आपलं सगळं होत असतं, सगळं घडत असतं. तर एनर्जी कशी वाटली मला सांगायला विसरू नका. प्लीज मला नक्की कमेंट करून सांगा. अजून माझ्याकडून तुम्हाला नवीन काय घ्यायला आवडेल ते सुद्धा मला आवर्जून सांगा. आवर्जून सांगा. तर श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.